नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र लाईव्ह। सातारा जिल्ह्यातील आत्ताची सर्वात मोठी बातमी पाहूयात। सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील वाठार किरोली येथील माजी सभापती भीमराव काका पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने पूर्णत्वास आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र आयुष्यमान आरोग्य मंदिराच्या नूतन इमारतीचे उद्घाटन राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले। वाठार किरोली परिसरातील 27हून अनेक गावांना 40,000 नागरिकांना आरोग्य सेवेचा लाभ होणार आहे। यावेळी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोजदादा घोरपडे, भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा कदम, भाजप किसान मोर्चा सरचिटणीस रामकृष्ण वेताळ, माजी कृषी सभापती भीमराव काका पाटील, जिल्हा नियोजन समिती सदस्य वासुदेव काका माने, भाजप जिल्हा उपाध्यक्ष सुरेश तात्या पाटील, रहमतपूर नगर परिषद माजी नगराध्यक्ष संपत तात्या माने, निलेश माने, माजी पंचायत समिती सदस्य विकास राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन, कार्यकारी अभियंता MI मोदी, जिल्हा आरोग्य अधिकारी महेश खालिपे, कोरेगाव तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर AH जामदार, वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र वाठार किरोली डॉक्टर आरती हजारे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निकिता सोनावले, वाठार किरोली गावचे सरपंच सुनील कांबळे, ग्रामविकास अधिकारी मधुकर सोनवलकर, उपसरपंच सुनंदा गायकवाड यांच्यासह वाठार किरोली परिसरातील ग्रामस्थ व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होती।